उत्तर देणार वाटतं मला. प्रश्न विचारला की तुमचे माईक बंद होतात. गुड आफ्टरनून, हॅलो, बाय एवढं म्हणायला तुम्ही मस्त माईक ऑन करता तेवढंच बोलता. मधल्या वेळात मी तुम्हाला काही प्रश्न विचारत असते. त्याची कोणी उत्तर देत नाही. पण तुम्हाला आज माझा आवाज येतोय आणि तुम्ही पण उत्तर देताय याचा अर्थ की तुमचे माईक आज बरे सुरू आहेत. तर मी आज तुम्हाला प्रश्न विचारेन, त्याचे तुम्ही उत्तर द्या. चुकली तर चुकली. बघा गप्पा मारता मारता अभ्यास केला ना की मग बोर होत नाही. मलाही बोर नाही व्हायला पाहिजे. तुमच्या बरोबर असल्यावर मला असं वाटलं नाही पाहिजे, "अरे यार, ह्या मुलांना तर काही बहुतेक ऐकूच येत नाहीये माझा आवाज." असं नाही वाटलं पाहिजे. ठीक आहे. चला, सुरुवात करूया आपण आपल्या धड्याला. मागच्या वेळेला आपण आपला बायोलॉजीचा म्हणजे जीवशास्त्राचा शेवटचा धडा सुरू केला होता, जो होता जैवतंत्रज्ञानाची ओळख. तुमच्या लक्षात असेल तर या धड्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी बोललो होतो. म्हणजे आपण सुरुवातीला हेच बोललो होतो, की जैवतंत्रज्ञान म्हणजे जीवशास्त्र अधिक तंत्रज्ञान ह्या दोघांच्या एकत्रीकरणामुळे तयार झालेली एक अनोखी गोष्ट. ह्याच्यामध्ये आपण अनेक तंत्रज्ञानातल्या गोष्टींचा, मशीन्सचा वापर करतो. काही टेक्निक्सचा वापर करतो. काही पद्धतींचा, काही विज्ञानातल्या संकल्पनांचा वापर करतो, जी तंत्रज्ञानामध्ये वापरली जातात. पण त्याचा वापर आपण पूर्णपणे जीवशास्त्रामध्ये करतो. मग ह्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांच्या मध्ये असेल, मनुष्यामध्ये असेल, औषध निर्मितीमध्ये असेल किंवा शेतीमध्ये असेल. छोट्याशा, लहानशा जागी एकाच छोट्याशा सेटअपमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या गोष्टीचं उत्पादन करणं असेल किंवा एखादी गोष्ट जतन करून ठेवणं असेल, म्हणजे अन्न खराब होऊ नये म्हणून किंवा एखादी गोष्ट, एखादा पदार्थ, अन्नपदार्थ टिकून राहावा म्हणून त्याच्यावरती काही आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून, तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला टिकवण्याची प्रक्रिया शोधून काढली, तरी सुद्धा ते जैवतंत्रज्ञानामध्ये येतं. आता तुम्हाला मी जसं सांगितलं तसं, की हे एक आधुनिक शास्त्र आहे. आधुनिक म्हणजे नवीन, ह्याच्यामध्ये नवीन-नवीन अभ्यास करणं, नवीन-नवीन गोष्टी करून बघणं, ह्या सगळ्याला याच्यामध्ये आता सध्या खूप स्कोप आहे. कारण आता सध्या आपल्या देशामध्ये बदलाचे वारे आहेत. नवीन-नवीन गोष्टी करून बघण्याकरता आपल्याला संधी आहे. आणि तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही स्वतःची पण अशी एखादी कंपनी सुरू करू शकता. त्याच्याकरता तुम्हाला आधी माहिती असलं पाहिजे ना, पण टेक्नॉलॉजी कशी वापरायची बायोलॉजीमध्ये. तर त्याच्याकरता हा धडा तुम्हाला मदत करेल, कारण की 9वीतच तुम्हाला ही गोष्ट समजेल, की जैवतंत्रज्ञान म्हणजे काय? हं. ह्याचा आपण शेती, उद्योग, मानवी जीवन, औषध निर्मिती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करून घेतो. आणि तो कसा कसा करतो, ते आधी आपल्याला कळण्यासाठी उती हा आपल्याला पहिला मुद्दा दिलेला आहे. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, की आपल्या सगळ्या सजीवांच्या शरीरामध्ये पेशी असतात. पेशींपासून आपलं शरीर बनलंय आणि पेशी एकत्र येऊन उती बनतात. उती म्हणजे एकाच प्रकारचं काम करणाऱ्या अनेक पेशींचा समूह. एकसारख्या दिसतात, एकसारख्या असतात, एकसारख्या हसतात, एकसारख्या रडतात, कारण त्या एकसारख्याच असतात. एकाच प्रकारचं काम करतात म्हणून त्यांना आपण उती म्हणतो. अशा वनस्पतींमध्ये पण असतात, अशा प्राण्यांमध्ये पण असतात. वनस्पती पेशी वेगळ्या, प्राणी पेशी वेगळ्या, बरोबर? त्यामुळे त्यांच्यामध्ये काही फरक आहेत. जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या उतींमध्ये आपल्याला दिसतात. त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांच्यामध्ये फरक आहे. आता आपण प्राणी ऊतींचा अभ्यास केला होता आणि तो आपण पुस्तकातून केला होता. पुस्तकामध्ये त्याचं एक मस्त टेबल दिलेलं आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं, की टेबल एकत्र एका ठिकाणी दिसलं, की आपलं काम सोपं होतं. लक्षात आहे का तुमच्या? आपण हे वरच्या पानावरचं हे पूर्णच्या पूर्ण टेबल डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं. एकदम म्हणजे काय बरं म्हणतात त्याला अ, खोलात जाऊन त्याची चर्चा केली होती आपण. डीपमध्ये डिस्कस केलं होतं. जरा पटकन ते रिवाइज करूया. बघा, सगळ्यात पहिल्यांदा स्क्वॅमस एपिथेलियम म्हणजे सरळ पट्टकी अभिस्तर. आता आपण 4 वेगवेगळ्या प्रकारच्या ऊतींचा अभ्यास करतोय. आता आपण प्राण्यांच्या ऊती, प्राणी ऊतींचा अभ्यास करतोय. ते 4 असतात. सगळ्यात पहिला प्रकार आहे अभिस्तर ऊती. अभिस्तर म्हणजे वरचा संरक्षक कवच. त्याला अभिस्तर असं म्हणतात. दुसऱ्या असतात दुसऱ्या प्रकारच्या प्राणी ऊती ज्या आपण बघणार आहोत. त्यांचं नाव काय मराठीमध्ये? एक मिनिट आपण जरा शोधूया. दुसऱ्या प्रकारच्या ज्या ऊती असतात, एक तर आपल्या मेंदूमध्ये असतात. त्याला नर्व्हस म्हणतात, बरं का? चेता ऊती. हं. नंतर आहेत संयोजी ऊती. संयोजी म्हणजे 2 गोष्टींना जोडणारं, योजना करणं. योजना म्हणजे जोडणी. संयोजी ऊती म्हणजे 2 वेगवेगळ्या गोष्टींना जोडणाऱ्या ऊती आपल्या शरीरामधल्या संयोजी ऊती. आणि चौथा प्रकार आहे स्नायू ऊती. आपल्या शरीरामध्ये स्नायू जे काही आहेत ते बल दर्शवणारे असे स्नायू असतात.
मसल्स म्हणतो आपण, त्या मसल्स असतात ना ते बॉडी बिल्डर लोकांचे, त्या उती असतात. म्हणजेच काय, आपल्या शरीरामध्ये 4 मुख्य प्रकारच्या उती आहेत. त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा आणि खूप मोठा भाग अभिस्तर ऊतींनी व्यापलेला आहे. असं का आहे? बघा, तुम्ही विचार करा. आपल्या शरीराचं सगळ्यात वरचं जे संरक्षक कवच आहे ते आहे त्वचा. ती स्वतःच एक अभिस्तर ऊती आहे. बरोबर की नाही? आपल्या पूर्ण शरीराचं रक्षण करते ती बाहेरच्या सगळ्या गोष्टींपासून. याशिवाय आपल्या शरीराच्या आतमध्ये पण खूप अवयव आहेत. त्या अवयवांना सुद्धा बाहेरून काहीतरी कव्हरिंग पाहिजे. म्हणजे आजूबाजूला असलेल्या गोष्टींमध्ये त्याला काही खराब होणार नाही, डॅमेज होणार नाही, धक्का लागणार नाही. प्रत्येक अवयव नीट राहील. हा त्याच्यात घुसणार नाही, तो याच्यात घुसणार नाही. त्याच्यासाठी त्याला बाहेरून एक विशिष्ट लेयर पाहिजे. ज्याला आपण म्हणतो बाहेरून एक विशिष्ट कव्हरिंग पाहिजे, जे अभिस्तर ऊतींचं असतं. आता जसं आपण बघितलं तर सगळ्यात पहिला सरळ पट्टकी अभिस्तर जो होता, त्याच्यामध्ये काय होतं? सरळ पट्टकी अभिस्तर नावातच अर्थ आहे सरळ पट्टी. स्क्वॅमस सरळ पट्टी येते. चपट्या चपट्या पट्ट्या. आता ह्या कुठे असतील? बघा, एकदम बारीक चप्पट अशी एक बारीक पट्टी आहे ऊतींची. ह्याच्यात सगळ्या पेशी एकसारख्या चपट्या 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 आहेत. जिथे या पेशी असतील तिथून आरपार जाणं सोपं आहे की नाही? बघा, आता विचार करा. एक छोटूशी एक पातळ प्लास्टिकची पिशवी आहे. प्लास्टिकची कशाला? कागदा कापडाची पिशवी घेऊया आपण. छोटीशी कापडाची पिशवी आहे. त्या कापडाच्या या बाजूला तुम्ही समजा, आता उदाहरण आपण घेऊया आपलं मस्त सोपं उदाहरण, कॉटनचा रुमाल. आपल्या सगळ्यांकडे असतो, उन्हाळा आहे, कॉटनचा रुमाल आपण सगळे वापरतो. तो कॉटनचा रुमाल, त्याच्यात तुम्ही एक थेंब पाणी टाकलं, वरनं पाणी टाकलं की ते आरपार जातं की नाही? कारण एक सरळ पट्टी आहे ती. एक साधा लेअर आहे फक्त. आरपार जाणं ह्यातनं शक्य होतं. असं जिकडे जिकडे आरपार जाणं काम करायचंय, तिथे तिथे सगळीकडे आपल्याला सरळ पट्टकी अभिस्तर दिसतो. आपल्या तोंडामध्ये लाळ गळते की नाही? इथे इथे जे काही आपल्या आजूबाजूला असलेल्या ज्या काही लाळ ग्रंथी आहेत, त्याच्यामधनं ही लाळ वाहून तोंडामध्ये येते. आपण जेव्हा अन्न चावतो तेव्हा त्याच्याबरोबर ही लाळ मिक्स होते आणि आपल्या अन्नाबरोबर आपल्या अन्ननलिकेतनं पोटात जाते. बरोबर? मग जर ह्या आपल्या तोंडाच्या मधल्या ज्या काही आतल्या स्त्रवणाऱ्या ग्रंथी आणि त्याच्या बाजूला असलेली आतली स्किन तोंडातली, इथे जर असा सरळ पट्टकी अभिस्तर असेल तर पटकन येईल की नाही लाळ. नाहीतर आपण चावतोय 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 वाटच बघतोय कधी लाळ येणार, असं नाही होत. आपल्या तोंडामध्ये अन्न आल्या आल्या लाळ आपोआप त्याच्यामध्ये मिक्स होते, कारण की ती पटकन बाहेर येते. कारण की तिला एकदम बारीक पातळ स्तरातनं बाहेर यायचं आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही जर एकदम असा जाड, गुटगुटीत असा पूर्ण त्वचेचा थरच्या थर इथे लावलात, तर काय उपयोग होईल त्याचा? ज्या कामाला जशा कामाची गरज आहे तसंच तिथे असलं पाहिजे की नाही? आता हेच उदाहरण बघा. दुसरं आहे स्तरित पट्टकी अभिस्तर. स्तरित पट्टकी, स्तर म्हणजे स्ट्रॅटा, म्हणजे त्याचे वेगळे वेगळे भाग करून ठेवलेले आहेत. हे त्वचेच्या बाह्य स्तरामध्ये, आपल्या त्वचेचा बाह्य स्तर एकदम बाहेर, स्किनला होल पाडलं. कशाने? इंजेक्शनने. मच्छर चावला तर ते पूर्णच्या पूर्ण आपल्या स्किनला आतपर्यंत रोवतं. म्हणजे काय होतं? सगळे स्तर खटखट खटखट करत आत घुसवत जाते ती. सुई असेल किंवा त्या मच्छराची सोंड असेल. एकूण एकच आहे की नाही? आपल्या ह्या त्वचेच्या बाह्य स्तराच्या आत त्याला जावं लागतं. असे एकावर एक एकावर एक अनेक त्वचेचे थर असतात. वरती आपण बघितलं साधा सोप्पा कॉटनचा रुमाल म्हणजे सरळ पट्टकी अभिस्तर. तर स्तरित पट्टकीमध्ये आपण काय घेऊया? गादी घेऊया. गादी मस्त एवढी चांगली टुम्म गादी असते की नाही? जाड गादी. कशी दिसेल? तसेच आपल्या ह्या स्तरित पट्टकी अभिस्तरामध्ये बारीक 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 स्तरच्या स्तर एकाखाली एक चिटकवलेले आहेत. आता जसा आपण हातातला म्हणजे हँकरचिफ, हात रुमाल बघितला किंवा आपण गादी बघितली, हे आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी आहेत. आपण ज्या बघतोय उती किंवा ह्या पेशी, ह्या आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी आहेत. एकावर एक एकावर एक एकावर एक अशा लावलेल्या आहेत त्या. आपल्याला त्या सूक्ष्मदर्शीमध्ये बघता येतील. पण आपल्याला उदाहरण सांगायचं म्हणून मी आपला हात रुमाल आणि गादी किंवा उशी हे सांगते, कळलं का? तर ते म्हणाल उशी सारखी आमची स्किन आहे, असं वगैरे नाही, एवढी जाड नाहीये. जशी आपली स्किन आहे त्याच्या खालचे स्तर कसे दिसतील हे तुम्हाला इमॅजिन करावं म्हणून मी ते सांगते. चित्रातच बघा ना,
वरती पातळ पट्टी आहे जसा आपला रुमाल आहे. खाली जरा जाड दिसते की नाही, स्पंज सारखं दिसते की नाही, मग अशी मला गादी वाटते म्हणून मी तुम्हाला गादी सांगितली. पुढचं आहे ग्रंथील अभिस्तर. नावातच अर्थ आहे, ग्रंथील अभिस्तर. ग्रंथींच्या वर असलेला अभिस्तर. आपल्या शरीरामध्ये अनेक ग्रंथी आहेत, त्या अनेक प्रकारची स्त्रवत असतात, म्हणजे अनेक संप्रेरक स्त्रवत असतात. आता ह्या संप्रेरकांना त्या पेशीच्या मधनं बाहेर यायचे की नाही, त्या ग्रंथीच्या मधनं बाहेर यायचे की नाही, मग त्यातनं बाहेर पडता येईल असं त्याचं रचना असते. आता बघा, ही आपल्या त्वचेची ग्रंथील अभिस्तराची एक छोटीशी पट्टी कापून ठेवलेली आहे. तुम्हाला ते दिसतंय का? अशा उभ्या उभ्या पिवळसर अशा रोपांसारखं, आणि त्याच्यामध्ये हिरवे हिरवे डार्क हिरव्या रंगाचे असे काहीतरी काहीतरी फिरत आहेत. हे स्त्राव आहेत, आणि ह्या ग्रंथी ज्या आहेत, ह्या ग्रंथींमधनं आपल्या त्वचेवरती काहीतरी येणार आहे. उदाहरणार्थ, आपल्या सगळ्यांच्या त्वचेला घाम माहिती आहे, बरोबर की नाही? आता उन्हाळा आला, उन्हाळा हा घामाचा फेवरेट ऋतू आहे. एक मस्त उन्हात चक्कर मारून या. पाऊस पडतोय का आमच्याकडे? हा, एक मस्त चक्कर मारू द्या उन्हामध्ये. किती छान घाम येतो बघा, आपोआप येतो, तुम्हाला काही करायची गरज नसते. ह्याचं कारण असं आहे की आपल्या शरीरामधनं घर्मग्रंथी, घाम स्त्रवणाऱ्या ग्रंथी इथे त्वचेच्या खाली असतात. आपल्याला खूप गरम होत आहेत, तापली आपली स्किन, मग लगेच ते काय करतात, हळूहळू हळूहळू पाणी वरती सोडतात. त्या पाण्यामधनं नको असलेले पदार्थ पण बाहेर पडतात. तर अशा पद्धतीने या ग्रंथील अभिस्तरामधनं जे काही शरीराच्या बाहेर टाकायचे स्त्राव जे आहेत ते बाहेर टाकले जातात. असंच आपल्या शरीराच्या वरती एक तेलाचा थर असतो, हलका हलका एक असा मस्त शायनिंग वाला थर असतो. तुम्ही उन्हाळ्यामध्ये आता बघा, स्वतःची त्वचा तुम्ही बघा, ही छान मस्त मऊ झालेली असते, कारण व्यवस्थित तेल आपल्या त्वचेने सोडलेलं सगळीकडे पसरतं. हीच आपली त्वचा हिवाळ्यामध्ये एकदम ओबडधोबड खरबरीत होते, कारण की थंडीमुळे आपल्या शरीरामध्ये जे काही आर्द्रता असते, जे काही तेलकटपणा असतो, तो सगळा निघून जातो, शोषून घेते बाहेरची थंडी, म्हणून आपली त्वचा अशी ओबडधोबड होते. पण उन्हाळ्यामध्ये असं काही होत नाही, कारण तैलग्रंथी त्यांचं काम नीट करू शकतात, आणि हवेमध्ये असं काही कोरडेपणा नाहीये, बरं असतं वातावरण. नंतर अशा अनेक गोष्टी ज्या असतात, या ग्रंथील अभिस्तरामधनं बाहेर पडतात बघा. ग्रंथी, त्याच्यावरती बाहेर पडलेले स्तर, वरती एकसारखे त्यांची डोकी आहेत हिरव्या रंगाची. नंतर आहे स्तंभीय अभिस्तर. आता कॉलमनर एपिथेलियम. आता चला मी तुम्हाला उदाहरण सांगते. समजा मी गेले मार्केटमध्ये, आणि मी त्या मार्केटमध्ये एक पिशवी घेऊन गेले, छोटी पिशवी घेतली, त्याच्यामध्ये कांदे, टमाटे, बटाटे, कैऱ्या, काकड्या, काय आणखीन तुम्हाला जे जे काही सुचतंय सगळं मी त्यात टाकलं. पिशवी छोटी आहे ना, पण मावेल का त्याच्यामध्ये? नाही म्हणत ना, लगेच भरून जाईल. मग जर मी अशी लंबुळकी उभी पिशवी घेतली, त्याच्यात एकावर एक एकावर एक एकावर मला खूप गोष्टी टाकता येते. हे कुठे होतं? हे आपल्या पोटामध्ये होतं. आपण जे अन्न खातो त्या अन्नामधनं आपल्याला लागणाऱ्या सगळ्या पाचक गोष्टी आपल्याला पाहिजे असतात. त्याच्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, म्हणजेच कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि क्षार आणि पाणी, ह्या सगळ्या लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात आपल्या शरीराला अन्नामधनं, जे आपल्याला पोषक द्रव्य जे आपण म्हणतो, ती सगळी पोषक द्रव्य आपल्याला शोषून घ्यायची. ते कोण शोषून घेतं? छोट्या आतड्यामध्ये हे स्तंभीय अभिस्तर, अशा उभ्या उभ्या पिशव्या आहेत. सगळी त्याच्यामध्ये लागणाऱ्या गोष्टी शोषून घेतल्या जातात, आणि खाली खाली रक्ताचं जाळं आहे सगळं, तिकडनं रक्तामध्ये सोडल्या जातात. मस्त आहे की नाही? मग आहे रोमक, म्हणजेच सिलिएटेड एपिथेलियम. आता हे काय? सिलिया या शब्दाचा अर्थ आहे की असे असे चालण्याकरता मदत होतील असे पार्ट्स. काही सूक्ष्म जीवांना त्यांच्या शरीराच्या बाहेर असे केसाळ बारीक बारीक भाग असतात, त्यामुळे त्यांना चालणं शक्य होतं. त्याला सिलिया म्हणतात. आता आपल्या शरीरामध्ये असं कुठे कोणाला चालायची गरज नाहीये, सगळ्या पेशी आपापल्या ठिकाणी चिटकलेल्या आहेत. पण आपल्या नाकामध्ये आतमध्ये आपण जिथे श्वास घेतो, तर श्वास आत घेतल्यानंतर काय होतं? हवा आत जाते. हवेबरोबर अनेक गोष्टी आपल्या नाकाच्या आत घुसतात.
मग इथे आपल्या नाकाच्या मध्ये सिलिएटेड एपिथेलियम आहे, म्हणजे रोमक अभिस्तर पट्टी आहे. त्यात बारीक बारीक केस आहेत बघा, तुमच्या नाकात बारीक बारीक केस आहेत. ह्या केसांमध्ये काय होतं, हे केसांसारखी जी रोमक आहेत, रोमक म्हणजे सिलिया, ते काय करतात, आपल्या नाकामधनं आलेल्या हवेला फिल्टर करतात, जसं झाडू असतो की नाही तसं. म्हणजे जो काही कचरा आहे तो खाली पडून जातो आणि फक्त हवा आत जाते. नाकामध्ये काही अडकत नाही, दगड बिगड असलं काही जात नाही नाकात, सगळं पडून जातं खाली. मातीचे कणही खाली पडतात, कारण की ते जे सिलिया आहेत ते त्याला खाली ढकलतात, अडकतात त्याच्यात मोठे कण. म्हणजे आपल्या शरीराला इतकं इंटेलिजंटली बनवलं ना देवाने, की साधी आपल्या नाकामध्ये धूळ सुद्धा जाऊ देत नाही ते. भारी की नाही. मग आहे घनाभरूप अभिस्तर, म्हणजेच क्युबॉइडल एपिथेलियम. आता नावातच अर्थ आहे. नाव आहे घनाभरूप, घन अभिरूप असलेलं. घनाप्रमाणे, घन काय असतो माहिती ना तुम्हाला, एक चौरस, त्याच्या मागे चौरस आणि त्याच्या आपण आजूबाजूला रेषा काढल्या की आपल्याला एक घन मिळतो. त्या घनामध्ये सगळ्या बाजू एकसारख्या असतात, बरोबर. अशा सगळ्या एकसारख्या एकाला एक एकाला एक एकाला एक चिटकून ठेवलेल्या सगळ्या ज्या काही पेशी आहेत, त्याच्यापासून घनाभरूप अभिस्तर बनतो. आता याचा उपयोग कुठे असेल, वृक्क नलिका आणि लाळ ग्रंथी. काय याचा अर्थ, अर्थ असा आहे की आपल्या शरीरामध्ये जे पाहिजे ते आवश्यक घटक परत शोषून घेणे आणि स्त्रवणे, जसं की इथे म्हटलं होतं मी लाळ स्त्रवणे, तिथे ह्या घनाभरूप अभिस्तराचा उपयोग होतो. आणि आपल्या वृक्कमध्ये, वृक्क म्हणजे किडनीमध्ये जे काही पाण्याबरोबर गेलेलं अनावश्यक फिल्टर झालेलं असतं रक्तामधनं, शरीराच्या बाहेर आपल्या मूत्रावाटे अनावश्यक गोष्टी टाकून देणं, पण अतिरिक्त पाणी परत घेणं, हे महत्वाचं काम या घनाभरूपमध्ये होतं. नाही तर सगळंच्या सगळं पाणी शरीराच्या बाहेर निघून जाईल ना, असं नाही व्हायला पाहिजे. अतिरिक्त पाणी परत यायला पाहिजे, उपयुक्त घटक परत शोषले गेले पाहिजे, त्याच्याकरता उपयोग होतो. हे स्पंज सारखे आहेत. हे झाल्या आपल्या पहिल्या प्रकारच्या ऊती. दुसऱ्या प्रकारच्या ऊती आहेत संयुती. आता संयोज ह्या अर्थाचा मी तुम्हाला अर्थ सांगितला होता. योजन म्हणजे जोडणे, संयोजी म्हणजे दोघांना जोडणे. काय काय जोडतात आता या ऊती. ऊतीमध्ये ह्या प्रकारच्या संयोजी ऊती आपण बघूया. एकूण किती आहेत आपल्या समोर आहेत इथे, 1 2 3 4 5 6 7 7 वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती ह्याच्यामध्ये आहेत. आता बघा ह्याचा अर्थ काय आहे, 7 वेगवेगळ्या संयोजी ऊतींमध्ये काय होतं, संयोजी म्हणजे योजना करणारे. सगळ्यात पहिल्यांदा आहे रक्त. रक्त हा आपल्या शरीरामधला सगळ्यात महत्वाचा संयोजी ऊतीचा प्रकार आहे. आपल्या शरीरामध्ये कुठेही लागलं, साध्या आपल्या बोटाला टाचणी जरी लागली किंवा पायाला काटा जरी टोचला, इथला केस जरी उपटला गेला जोरात, तरीही रक्त येतं. म्हणजे तुमच्या प्रत्येक पेशीच्या आजूबाजूला रक्ताचा एक नेटवर्क आहे सगळीकडे. आपल्या शरीरामध्ये कुठेही काहीही झालं तरी पण त्याला जोडणारा सगळ्यात महत्वाचा दुवा म्हणजे रक्त. कारण रक्त हा सगळ्यात महत्वाचा संयोजी ऊतीचा. आपण जे अन्न खातो ते रक्तामधूनच सगळीकडे उपयुक्त पोषक द्रव्याच्या रूपामध्ये आपल्याला मिळतं. आपण जे पाणी पितो ते प्रत्येक पेशीला पाणी देण्याचं काम पण आपलं रक्त करतं. ह्या सगळ्या ग्रंथींमधून जी काही संप्रेरक स्त्रवतात ती पण रक्तावाटेच आपल्याला मिळतात. आपल्याला बरं नसताना आपण जे गोळ्या औषधं घेतो ते आपल्या पोटात जातात आणि तिथून रक्तामधून जिथे ज्याला डोकं दुखत असेल तर डोकंदुखी बंद करणं, पाठ दुखत असेल तर पाठदुखी बंद करणं, हे बरोबर तिकडे जाऊन त्याला रोखण्याचं काम म्हणजे औषधांचं काम रक्तावाटे होतं. आणिच रक्तावाटे शरीरातनं नको असलेल्या गोष्टी बाहेर फेकून देण्याचं काम पण होतं. रक्तामध्ये आपल्या आवश्यक असलेल्या लाल आणि पांढऱ्या रक्तपेशी असतात, बरोबर. म्हणजेच रक्त हे आपल्या शरीरातलं काय म्हणूया आपण सगळ्यात महत्वाचं असं संयोजी ऊतीचं कार्य करतं. सगळीकडे रक्तच रक्त आहे शरीरामध्ये, ते पण बंदिस्त आहे. म्हणजेच काय, हे जे रक्त आहे हे सगळ्या संयोजी ऊतीच्या प्रकारातलं एक नंबरचं आहे. दुसरं आहे लसिका. लसिका म्हणजे लिंब, लतिका नाही लसिका आहे. शरीरातील पेशींच्या सभोवती
आपल्या शरीराच्या आजूबाजूला जसं इतर आपल्या शरीराच्या पेशींच्या आजूबाजूला जसं इतर पेशी आहेत, त्यांच्या मध्ये, 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 मध्ये ह्या लिम्फ असतात, म्हणजे लसिका असतात. ह्यांच्यामध्ये रक्तकेशिकांमधून पाझरणारा द्रव, रक्तकणिका आणि द्रवरूप आधारक ह्याच्यामध्ये असतात. आता तुम्हाला एखादं उदाहरण देऊन मी सांगते बघा. जेव्हा आपल्याला समजा इथे जखम झाली. हं? तर इथे गाठ येते कुठेतरी किंवा इथे लागलं तर इथे काखेत गाठ येते. असं का होतं? इथे ते एक प्रकारचं आर्मीचा कॅम्प कसा असतो तसा कॅम्प बनवतात आणि तिथून कुठलंही अटॅक किंवा कुठलाही बाहेरचा पॅथोजन आपल्या शरीरामध्ये अटॅक करू नये. कुठलाही बाहेरचा सूक्ष्मजीव येऊन आपल्याला आजारी पाडू नये जखमेमधनं येऊन. त्याच्याकरता तिकडे ते बसलेले असतात. ते लिम्फ असतात. ते लिम्फ आपण म्हणतो ना लिम्फचे हे झालेत काउंटर्स बनलेत. ते आपल्या शरीराचं बाहेरून येणाऱ्या रोगांपासून, त्याच्यापासून होणाऱ्या संक्रमणांपासून रक्षण करतात. म्हणून ते फार महत्वाचे असतात. आणि काही आपल्याला बरं वाटलं, की जखम बरी झाली, की आपोआप त्या गाठी पण गायब होतात. त्या भयंकर गाठी नसतात, त्या स्वतःला मदत करणाऱ्या, आपल्या शरीराला मदत करणाऱ्या गाठी असतात. मग आहेत विरल ऊती. म्हणजेच काय? त्वचा आणि स्नायूंच्या दरम्यान आणि रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूला अशा या विरल ऊती असतात. आपली त्वचा आणि जे स्नायू आहेत ते त्यांच्या मध्ये ह्यांचं काम आहे, की आपल्या आतमध्ये असलेली जी काही इंद्रिय आहे, जी काही सगळी महत्वाची इंद्रिय आहेत, त्यांना आधार देणं. अधांतरी लटकलेत आपल्या आतमधले सगळे अवयव. विचार करा ना, कुठेतरी पोटामध्ये काय, कुठेतरी काय, इकडे काय, इकडे काय लटकलंय सगळं आणि आपण उभे राहतो. म्हणजे आपण ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट आहोत. सगळं शरीरातलं सगळे अवयव खाली पडले पाहिजे, धडाधड पायामध्ये जायला पाहिजे, पण असं होत नाही. कारण की त्यांना तिकडे अडकवून ठेवलंय, कोणीतरी आधार दिलाय. ते काम करतात या विरल ऊती. एरिओलार टिश्यू. मग आहे चरबीयुक्त युती. चरबी हा शब्द विज्ञानातला आहे. काही लोक त्यांना सामाजिक भाषेमध्ये शी म्हणून वापरतात. फार चरबी आहे त्याला. चरबी या शब्दाचा अर्थ आहे मेद. बरं का? म्हणजे माज. थोडक्यात आपण म्हणू ना काय माजलाय तो. असं जे वाक्य असतं त्याच्यात तो माज, तो मेद, ती चरबी. खरं तर हे वैज्ञानिक शब्द. तुम्हाला माहित होतं का हे शब्द विज्ञानामध्ये लोक कसे वापरतात बघा? तर त्वचेखाली आणि अंतर्गत अवयवांच्या आजूबाजूला आपल्या शरीरामध्ये हे एडिपोस टिश्यू आहे. त्याला इंग्रजीमध्ये चांगलं सभ्य नाव आहे एडिपोस टिश्यू. मराठीत आपण त्याला चरबी म्हणतो, त्याला इंग्रजीमध्ये सभ्य नाव आहे की नाही? सभ्य वाटतं की नाही ऐकायला? एडिपोस. चरबीपेक्षा बरं वाटतं की नाही? आपण जसं बोलीभाषेमध्ये चरबीचं काय बरं म्हणतो, त्याला त्या शब्दाला बदनाम करून टाकलं, त्याच्यामुळे ते एडिपोज ऐकायला बरं वाटतं. तर सांगायचा मुद्दा असा, की आपल्या सगळ्यांच्या त्वचेच्या खाली एक फॅट्सचा लेयर असतो. आपण जे काही अन्न खातो, जे काही अतिरिक्त अन्न आपण खातो, त्यात पण जे काही सगळं तेलकट, तुपकट असं मेदयुक्त अन्न जे खातो आपण, ते आपल्या सगळं शरीराला लागतंच असं नाहीये. आपल्या शरीराला नको असलेल्या गोष्टी शरीर बाहेर फेकून देतं, पण एक्स्ट्रा गोष्टी आधी साठवून ठेवतं. बघा, तुम्ही एकाच ठिकाणी बसून 8-10 दिवस अभ्यास करा. खा, प्या, अभ्यास करा, खा, प्या, अभ्यास करा. तुम्ही आपोआप जाडे झालात असं तुम्हाला वाटेल. असे गालबील फुगतात, हात असे गुबगुबीत होतात. याचं कारण असं आहे, की तुमच्या शरीराच्या त्वचेच्या खालच्या लेयरला एक प्रकारचा चरबीचा थर जमा झालेला आहे. आणि त्याच्यानंतर पुढचे 5-6 दिवस तुम्ही एक वेळ जेवण करा. परत सगळ्याच्या सगळा तो चरबीचा जो काही थर आहे तो सगळ्याच्या सगळा निघून जातो. कारण ती अतिरिक्त ऊर्जा म्हणून आपल्या शरीरामध्ये साठवलेलं असतं. उपासमार झाली, अन्न नाही मिळालं तर आपण मरून नाही जायला पाहिजे. याच्याकरता आपलं शरीर आधीच तजवीज करून ठेवतं. पण जे लोक फक्त खात राहतात, खात राहतात, खात राहतात आणि स्वतःचा हा चरबीचा थर वाढवत राहतात, वाढवत राहतात, वाढवत राहतात, त्यांना ह्या चरबीला कमी करण्याकरताचे आणखीन 10 रोग बघावे लागतात. तर प्रत्येक गोष्टीचं एक लिमिट आहे. तसं ते केलं तर ते चांगलं असतं. आणि आपल्या शरीरामध्ये जे काही जमा केलंय, आपणच बाहेर काढण्याकरता मार्ग शोधले पाहिजे. बरोबर? आता ह्याचा उपयोग काय होतो? बाहेर थंडी असेल, गरमी असेल, पाऊस असेल, काही असेल तरी आपल्या शरीराला एक प्रकारचं प्रोटेक्शन मिळतं. कारण की ते एक जाड थर येतो. बाहेर खूप थंडी पडली तरी चरबी असलेल्या लोकांना लवकर थंडी वाजत नाही. आतमधून गरमी आहे ना शरीराला. शिवाय
ऊर्जा पुरवण्याचं, जसं मी तुम्हाला म्हटलं की शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतं ते आपोआप. स्निग्ध पदार्थाला साठवून ठेवतं. स्निग्ध पदार्थ साठवून ठेवणं म्हणजे स्टोरेज बँक आहे ती एनर्जीची. म्हणून ह्या चरबीयुक्त उती मदत करतात आपल्या शरीराला. मग पुढे आहे कास्थिक ऊर्जा. कास्थिक किंवा ऊर्जा, त्याला इंग्रजीमध्ये चांगला शब्द आहे कार्टिलेज. कार्टिलेज आणि बोन्स हे एकत्र असतात. म्हणजे कार्टिलेज म्हणजे काय, ऊर्जा किंवा कास्थी, त्या अस्थी नाहीयेत. अस्थी म्हणजे हाडं, कास्थी म्हणजे कार्टिलेज. कास्थी हा थोडा सॉफ्ट असतात, पण त्वचेपेक्षा कडक असतात. असं का? आपल्या शरीराच्या मध्ये खूप सारी हाडं आहेत, बरोबर. काही प्राण्यांच्या शरीराच्या बाहेर सांगाडा आहे, जसं की कॉक्रोच असेल, किंवा तो खेकडा असेल, त्यांची बाहेरची त्वचा बघा कशी कडक आहे. तसं आपलं नाहीये. आपली सगळ्यांची त्वचा ही मऊ आहे, मऊ मुलायम आहे. पण तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या शरीराला एक आकार आहे, कारण आपल्या सगळ्यांच्या शरीराच्या आतमध्ये हाडांचा सांगाडा आहे. आपल्या डोक्याच्या कवटीपासून ते आपल्या पायाच्या बोटाच्या हाडापर्यंत सगळीकडे ही हाडं आपल्या शरीराला आधार देत आहेत. आणि हाडं अतिशय कडक टणक असतात. कडक असतात ते, तोडता तुटत नाही. हा, तुम्ही शहाणपणा करून पडलात, हातावर पडलात, पायावर पडलात, उंचावून पडलात तर तुमची हाडं तुटतात. पण अपघातामुळे किंवा अशा परिस्थितीत ते तुटल्यामुळे जी तुटतात ती वेगळी आहेत. 10 वेळा खेळता खेळता आपणही पडतो. किंवा प्रत्येक वेळेला आपल्या छातीची हाडं फुटली, हाताची हाडं फुटली असं होत नाही. त्याच्यावर जोर पडला आणि चुकीचे आपण पडलो तरच हाडं मोडतात. अन्यथा हाडं खूप कडक असतात. चांगली कॅल्शियम फॉस्फेट वगैरे पासून बनलेली घट्ट असतात ती. पण ती आपल्या शरीराच्या आतमध्ये आहेत. आता विचार करा, आपल्या शरीराच्या आतमध्ये एवढ्या कडक वस्तू आहेत आणि त्याच्याच आजूबाजूला आपले सगळे मऊ अवयव पण आहेत. मग या कडक हाडांना मऊ हाडांच्या आजूबाजूला वावरायचे, नाहीतर आपले आतले अवयव त्या हाडांवर आपटून आपटून फुटतील ना. हाडं कडक लोखंडाच्या रॉड सारखी आहेत आणि आपलं हृदय तिथे आहे, आपले लंग्स तिथे आहेत. आपटले तर फुटणार नाहीत का सारखे? तुम्ही उड्या मारा खूप वेळ, 2-4 काय बरं म्हणतो आपण, 10 मिनिटं सतत उड्या मारा. तर काय आपलं हृदय आणि आपलं फुफ्फुसं त्या आपल्या छातीच्या पिंजऱ्यावर आपटून फुटतात का? असं काहीच होत नाही. का होत नाही? कारण की ह्या हाडांच्या आणि आपल्या अवयवांच्या मध्ये एक विशिष्ट प्रकारचा काय बरं म्हणतो आपण, दुरावा निर्माण करणारा एक घटक असतो, जो कार्टिलेज असतो. हाडांना हाडांसारखं वाटलं पाहिजे आणि त्वचेला त्वचेसारखं वाटलं पाहिजे. ह्याचं काम करण्याचं काम कास्थी म्हणजे ऊर्जा. लवचिक जेली सारखा आधारक आहे तो. लवचिक आहे, सॉफ्ट आहे, सारखा आहे. त्याच्यामुळे काय कोणाला बोलायचंय? माईक बंद करा. त्याच्यामुळे आपली हाडं आणि त्वचा ह्यांच्यामध्ये काय होतं? चांगलं फ्रिक्शन होत नाही, चांगलं अंतर राहतं आणि आपटलं तरी पण त्याला काही इजा होत नाही. दुसरं महत्वाचं, आपल्या पाठीचे मणके एकावर एक, एकावर एक, एकावर एक लावलेले. आपण उड्या मारतो, झोपतो, उठतो, हालचाल करतो. आपल्या पाठीचे मणके हालचाल करतात तेव्हा आपण हालचाल करतो ना. मग त्या हाडांचं एकमेकांवरती घासून घासून फ्रिक्शन होतं. पण तरी पण आपल्या पाठीच्या मणक्यांना सहजासहजी काही होत नाही. हा, काही लोकांना त्याचे त्रास असतात, की इथे गॅप पडलाय, इथे गॅप पडलाय. तो वेगळा भाग आहे. पण अन्यथा जन्माला आल्यापासून म्हातारा होईपर्यंत एवढ्या हालचाली करतो आपण, पण या हाडांना आणि त्याच्या मधल्या गॅपला काही होत नाही, कारण त्याच्यामध्ये कार्टिलेज आहे, कास्थी आहेत. आता हे आपलं जे नाक आहे ना, सुंदर नाक, जरा आपल्या त्याच्या नाकाला हात लावून बघा जरा, किती मोठं नाक आहे, चेक करा. असं एवढं नाक आहे माझं. तुमचं नाक किती आहे बघा. नाकाला शेंडा आहे का, पकोड्यासारखं आहे का, भज्यासारखं आहे का, कसं काय, जरा तुमचं तुमचं शोधून काढा. स्ट्रॉबेरीच्या आकाराचं आहे का, कशाच्या आकाराचं आहे का, पेरू सारखं आहे, जे काही तुमचं नाक आहे. पण तुम्हाला मज्जा माहितीये का, तुमचं नाक इथेच संपलं, इथेच. तुम्ही सांगाडा बघितलं असेल, त्या सांगाड्यामध्ये नाक कसं असतं, त्या सांगाड्याचं असं खड्डा असतो इथे. आपलं नाकाचं हाड इथेच संपलेलं आहे. इथून पुढे हे जे काही आहे ना, कडक नाकाला आकार देणारा हा पुढचा जो भाग आहे, यालाच कार्टिलेज म्हणतात. हे कास्थी आहे, हे हाड नाही. आपलं नाक एवढं नाहीये, नाक इथंच संपलं आपलं. हात लावून बघा, इथं बघा तुम्हाला जाणवेल. इथे कडक आहे फार आणि इथून पुढे बघा सॉफ्ट आहे. कारण की पुढे हाड नाहीये. पुढे काय आहे?
कार्टिलेज. बरोबर. आपले कान बघा, कान. कान जरा दाबून बघा बरं. कडक लागतात, पण हाताच्या स्किन पेक्षा कडक आहेत. दाबले जातात, पण हाताच्या स्किन पेक्षा कडक आहेत. ते पण आपले कान वरचा भाग सगळा कार्टिलेजचा बनलाय. हे नाही हे फार मऊ आहे. हे कार्टिलेजचं बनलेलं नाही. इथे आपण कानाला होल पडून कानातले पण घालतो. हे करू शकतो कारण की ते साधी स्किन आहे, नॉर्मल स्किन आहे. ठीक आहे. आता पुढे हाडं. हाडं म्हणजे अस्थी. अस्थी नास्ती एतद न शक्यम. आपल्या शरीरामध्ये अस्थी आहेत, हाडं आहेत. तर मग त्याच्यामध्ये काय आहे? आपल्या शरीराला आकार देणं, आधार देणं, हालचाल करणं, संरक्षण देणं, सगळंच्या सगळं महत्वाचं काम हाडं करतात. आपल्या शरीरातली खूप महत्वाची सिस्टीम आहे स्केलेटल सिस्टीम, अस्थि संस्था. आता पुढचा जो काही संयुजा करणारा घटक आहे तो आहे स्नायुरज्जू किंवा अस्थिबंध. दोन्ही आहेत, स्नायुरज्जू आणि अस्थिबंध. जिथे जिथे आपली हाडं जोडली गेली आहेत. बघा आता तुमचा हात बघा, त्याची बोटं अशी करा जरा. इथे जॉईंट आहेत. एक हाड इथे आणि इथे एक दुसरं हाड, इथे तिसरं हाड. अशी छोटी छोटी हाडं जिथे आपली जोडलेली आहेत. हाडांना हाडाशी जोडण्याकरता तिथे मध्ये काहीतरी बंध लागतो. आपण बघा एका पेपरला दुसऱ्या पेपरला जोडतो तेव्हा आपण फेविकॉल लावतो. तसंच एका हाडाला दुसऱ्या हाडाला जोडण्यासाठी अस्थिबंध म्हणजेच लिगामेंट्स चा वापर केला जातो. आता स्नायुरज्जू म्हणजेच काय? मजबूत, कमी लवचिक अशी त्यांची कामं काय? स्नायूंना जोडणं, टेंडॉन्स त्याचे दोरे आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या सांध्यांच्या ठिकाणी जिथे जिथे सांधे म्हणजे जॉईंट्स, आपल्या शरीरामध्ये जिकडे जिकडे जॉईंट्स आहेत, जिकडे जिकडे तुम्हाला वाटतं इकडे इकडे मान हलते, जॉईंट्सच्या ठिकाणी हालचाल होते. जिथे जोडणी आहे तिथे हालचाल आहे. जिथे काही जोडलेलं नाही तिथे काही हालचाल नाही. बरोबर. मग हालचाल करण्याकरता कडक हाडाला थोडं सॉफ्ट दोऱ्यांनी बांधून, दोरे म्हणजे स्नायुरज्जू, दुसऱ्या हाडाला जोडून हे करवून घेण्याचं दिव्य हे करतात. हे कनेक्टिंग आहेत की नाही बघा, दोन वेगवेगळ्या गोष्टींना जोडतात. आता पुढे स्नायू ऊती. म्हणजे आता काय आलंय? आता आपण त्याच्या पुढच्या टप्प्याकडे आलोय. स्नायू ऊती हा तिसरा प्रकार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण अभिस्तर बघितल्या, मग संयुजा बघितल्या, आता आपण स्नायू ऊती बघतोय. स्नायू म्हणजे साध्या मसल्स. आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या मसल्स आहेत. त्या मसल्सचे आपण 3 प्रकार करून अभ्यास करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आहे पट्टकी स्नायू, मग अपट्टकी स्नायू आणि मग हृदय स्नायू. आपण उलट जाऊ. आपण हृदय स्नायूंकडनं सुरुवात करू. हृदय सगळ्यांकडे आहे का हृदय? बघा बरं स्वतःच्या डाव्या हृदय इथंच डाव्या छातीच्या इकडे हात ठेवून बघा. तुम्हाला जाणवेल ठक 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 ठक. हा आवाज कशामुळे येतोय? ह्या हृदयामुळे येतोय. कारण या हृदयाचे स्नायू सतत आपण आईच्या पोटात होतो की नाही तेव्हापासून आकुंचन प्रसरण, आकुंचन प्रसरण, आकुंचन प्रसरण हे करत असतात आणि हेच आपल्या हृदयाच्या ठोक्यांना निर्माण करतात. आता जरा ह्या पेशींना बघा. चित्रामध्ये बघा कशी लांबच्या लांब आहे. दंडगोलाकार, शाखीय, एकात एक शाखा, ब्रांचेस आणि एक केंद्रकी पेशी. एवढी लांबच्या लांब पेशी आहे पण त्यात केंद्रक एकच आहे. ठीक आहे. आता ह्याच्या स्नायूंवर गडद आणि फिके पट्टे असे पट्टे. हृदय या स्नायूंनी बनलेले असते. या स्नायूंच्या हालचालींवरती आपले नियंत्रण नसते. लयबद्ध पद्धतीने आकुंचन आणि शिथिलीकरण होत असते. सॉरी. कसं असतं माहितीये का? आपण म्हणतो वो दिल से सोचता है, दिल से म्हणजे मनापासून, हृदयापासून. हे हृदय सगळ्या भावभावनांचं केंद्र आहे असं म्हणतात. जेव्हा की ही सगळी केंद्र मेंदूत आहेत. पण आता आपण आपल्या आपल्या बोलीभाषेतला विचार करू. काही लोकांना खूप टेन्शन येतं, भांडण होतं, डिप्रेशन येतं. मला असं वाटतंय मरून जावं आता. असं काही आपल्या हृदयाने ऐकलं तर काय होईल विचार करा. थँक गॉड आपलं हृदय असलं काही ऐकत नाही. त्याला माहितीये अबे ये आज ये बोलेगा, कल कुछ और बोलेगा, परसों कुछ और बोलेगा. इसका सुन लिया तो गया मैं काम से. म्हणून हृदय त्याच्या हालचाली स्वतः करतं. आपल्या मनावरती हृदयाचं काम चालत नाही.
थँक गॉड की आपल्या मनावरती चालत नाही. नाहीतर आपण 10 वेळेला हृदयाला बंद पाडलं असतं, 10 वेळेला सुरू करायला लावलं असतं. माणसाचा काही भरोसा नाही, विचित्र प्राणी येतो. म्हणून हृदय स्वतःचं काम स्वतः करतं आणि त्याच्या हालचालींवर आपलं नियंत्रण नसतं. हे फार महत्वाचं आहे. फार महत्वाचं वाक्य बरं का, हे लक्षात ठेवण्यासारखं वाक्य आहे. आता दुसरे अपट्टकी स्नायू. आपण आता उलट चाललोय. अपट्टकी स्नायू म्हणजे त्याच्यावरती नॉन स्ट्रायटेड मसल्स, त्याच्यावरती कुठल्याही अशा पट्ट्या नाहीयेत. बघा, आपण चित्रामध्ये बघूया. हे आपले इथले मसल्स, दंडाचे, मांडीचे, पोटऱ्यांचे, हे मसल्स कसे आहेत? हे दोन्ही टोकांना निमुळते होते, मध्ये फुगलेले आहेत, दोन्ही टोकांना निमुळते आहेत. हे लहान अशाखीय आणि एककेंद्रिकी आहेत. एककेंद्रिकी हे पण आहेत, हे पण आहेत, पण हे छोटे छोटे आहेत. अशाखीय ना काही शाखा नाही, लांबच्या लांब लांबच्या लांब स्पिंडल सारखे असतात. गडद आणि फिक्कट पट्टे ह्यांच्यामध्ये नाही आहेत. हाडांना जोडलेले नसतात आणि स्नायूंचे नियंत्रण नसतं. म्हणून यांना अनैच्छिक स्नायू असं म्हणतात. अन्ननलिका, रक्तवाहिन्या या सगळ्यांमध्ये हे असतात. आपल्या शरीरामधले अपट्टकी स्नायू काय काम करतात? अनैच्छिक हालचाली. कुठे हालचाल करायची, कशी हालचाल करायची, काय करायचं, काय नाही करायचं, हे सगळं हे ठरवतात. आपल्या पापण्यांची उघडझाप, पचन मार्गातून अन्नाचा प्रवास, रक्तवाहिन्यांचं आकुंचन, प्रसरण, हे सगळं अपट्टकी स्नायू बघतात. पट्टकी स्नायू, पट्टकी स्नायू कसं वाटतं नाही त्याला, पट्टकी स्ट्रायडेड, पट्टे म्हणजे पट्टे, ज्याच्यावर पट्टे आहेत ते पट्टकी स्नायू. हे कसे आहेत? लांबट, दंडगोलाकार, अशाखीय आणि बहुकेंद्रकी. हे एकच असेल ज्याच्यामध्ये खूप सारी केंद्रक आहेत. या स्नायूंवर गडद आणि फिके असे पट्टे असतात. बघा ना, हे थोडेसे गांडुळासारखे वाटत नाहीत का? बघा, विचार करा. हाडांना जोडलेले असल्याने यांना कंकाल स्नायू म्हणतात. हे हाडाला जोडलेले आहेत. कंकाल म्हणजे आतलं अस्थि कंकाल. या स्नायूंची हालचाल आपल्या इच्छेनुसार होते, म्हणून यांना आपण ऐच्छिक स्नायू म्हणतो. हे एकच ऐच्छिक स्नायू आहे. हात वर करू का, खाली करू का, पाय पुढे ठेवू का, या बाजूला वळू का, हे आपलं हे जे काही आपल्या इच्छेने हालचाल होणं आहे, हे जे स्नायू करू शकतात तेच आपले पट्टकी स्नायू. ह्याच्यामध्ये आपल्या तोंडाचे स्नायू पण येतात. मी जे काही बोलतेय, माझी इच्छा नसेल की तुम्ही काही उत्तर देत नाही, मला तुम्हाला काही सांगायचं नाही, तर मी माझं तोंड बंद करेन. कठीण आहे पण करेन. म्हणजेच हे ऐच्छिक आहे. कोणाशी बोलायचं नाही बोलायचं, कधी गप्प बसायचं हे आपण ठरवतो. आणि हे आपल्या पट्टकी स्नायू म्हणजेच काय, ऐच्छिक स्नायूंमुळे होतं. ठीक आहे. आता चेताउती. चेताउती करूया आणि आपण आज थांबूया. आपल्या चौथ्या प्रकारच्या उती म्हणजे चेताउती. आता हे कसं आहे, झाड आहे, त्याचा बुंधा आहे आणि मग खाली त्याची मुळं आहेत, अशी रचना आहे त्याची. मध्यभागी त्याचं केंद्रक आहे आणि या केंद्रकामध्ये बघा, आतमध्ये एक आणखीन म्हणजे एपी सेंटर असं असतं. आता याच्या आजूबाजूला आजूबाजूला हे जे काही असे पिंजरलेल्या केसांसारखे आहेत ना, हे काय आहे? हे आहेत त्याच्या वृक्षिका. वृक्ष असतो की नाही, त्याच्या फांद्या, तशा वृक्षिका. हा आहे अक्षतंतू. ह्याच्या आतून हे जे पिवळ्या रंगाची झुझुगडी चालली आहे ना, अशी टुक 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 खालपर्यंत येते. आता आपल्या एका शरीराच्या कुठल्याही भागाला म्हणा, समजा आता माझ्या बोटाला मी, मला माहिती नाहीये काय ठेवलंय गॅसवर, मी हात लावला तर माझ्या बोटाला चटका लागला तर माझा हात मागे येतो. का येतो? इथे ह्या माझ्या स्नायूंच्या आजूबाजूला ज्या चेता उती आहेत, म्हणजे चेता पेशी आहेत, त्या पेशी लांबपर्यंत गेलेल्या आहेत आणि त्या माझ्या पाठीच्या कण्यामध्ये, म्हणजे जिथे माझा चेतारज्जू आहे, त्याला जाऊन सांगतात की हिच्या बोटाला लागलाय काहीतरी, झटका लागलाय, चटका लागलाय. तर माझा पाठीचा मणका त्याच वेळेला दुसऱ्या चेता उतींकडून त्याला प्रतिसाद देतो की ये येडे, हात मागे घे ना. म्हणजे माझा हात इमिडिएटली मागे येतो, म्हणजे हात जळेपर्यंत थांबत नाही. ह्याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात. म्हणजे मी जे बघितलं त्याच्या हिशोबाने इमिडिएटली मी काहीतरी प्रतिसाद दिला, तर ह्याला म्हणतात प्रतिक्षिप्त क्रिया. आणि ही आपोआप घडते आणि ही आपल्या चेता संस्थेची एक भारी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही झोपेमध्ये पण पडत नाही. तुम्हाला असं वाटतं ओ, पकडून घेतो कशाला तरी मी, म्हणजे आपल्याला झोपेमध्ये सुद्धा आपली चेता संस्था
मदत करत असते ना, तर आपण काय माहिती काय करून ठेवलं असतं. सांगायचा मुद्दा असा की ह्या गोष्टी कशा घडतात, तर ह्या चेता उती आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आहेत. त्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. एका ठिकाणून दुसरीकडे ते हे सिग्नल्स घेऊन जातात. एका ठिकाणून दुसरीकडे, दुसरीकडून पुढे, पुढे, पुढे करत त्यांना जायचंय कुठे? मज्जारज्जूमध्ये म्हणजे चेतारज्जूमध्ये, तिकडनं मेंदूकडे. मेंदूकडून पुन्हा चेतारज्जूकडे आणि चेतारज्जूकडून परत आपल्या संपूर्ण शरीरामध्ये असं त्यांचं सगळीकडे जाळं पसरलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला शरीरामध्ये कुठेही अगदी केस जरी मागून कोणी उपटला तरी पण तुम्हाला समजतं, अरे यार, कोणीतरी मागे बसून बेंचवर माझा केस खेचला. हे का होतं? कारण की तिथे असलेल्या ज्या काही आपल्या चेतापेशी आहेत, त्या त्या सांगतात की काहीतरी झालंय, धक्का बसला इथे. सो हे पूर्णच्या पूर्ण शरीराला इकडून तिकडे, तिकडून इकडे प्रतिसाद देऊन अलर्ट ठेवतात. ठीक आहे? त्याला काही काही चेतापेशी ज्या आहेत आपल्या, त्या खूप लांब आहेत. म्हणजे 1 मीटरभर लांब आहेत. आणि त्यांचं काम आहे इकडून तिकडे, तिकडून इकडे प्रतिसाद पोहोचवणं. ठीक आहे? अशा पद्धतीने आपल्या चेताउती इथे संपल्या. आणि अशा पद्धतीने इथे आपल्या सगळ्या वनस्पती नाही, प्राणी पेशी आणि प्राणी उती संपल्या. पुढच्या वेळेला आपण वनस्पती उती सुरू करूया आणि वनस्पती उतींमध्ये भरपूर गोष्टी आहेत. हा धडा फार मोठा आहे. बायोटेक्नॉलॉजी इज नॉट सिंपल भैया, इसमें बहुत कुछ है आणि सगळंच नवं आहे. तर पुढच्या वेळेला आपल्या या वनस्पती उती झाल्या, की मग आपण या बायोटेक्नॉलॉजीचा वापर कसा कुठे-कुठे होतो ते पण बघणार आहे. थांबूया आज आपण इथे. एक फार महत्वाचा आपल्या धड्याचा भाग आज संपला. पुढच्या वेळेला आपण पुढचा भाग करूया. जागे आहेत तुम्ही लोकं? मला वाटलं झोपलात की काय? मुलींनो, अशा वगैरे बसल्या तुम्ही. झोप येतेय का? हो का नाही? एवढं तरी बोलू शकता. मगाशी हॅलो, गुड आफ्टरनून वगैरे बोललात की तुम्ही. झोप आली का तुम्हाला? का कळलं? काय आम्हाला काही कळलं-बिळलं नाही, आम्ही ऐकलं. जे समजलं ते समजलं. हो की नाही? चला भेटूया पुढच्या वेळेला. बाय बाय. थँक यू. संगीता मॅम. बाय मुलांनो. बाय मॅम. मॅम